मी शरद, स्वागत आहे आपल्या नवीन एका प्रवासामध्ये। रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि मी आहे मलकापूरच्या रेल्वे स्थानकावर आणि इथून आपल्याला मलकापूर ते नाशिक पर्यंत रेल्वेने प्रवास करायचा आहे रात्रीचा। तर आता 1 तास जेमतेम अजून गाडीला वेळ आहे, तोपर्यंत बघून घ्या मलकापूरचं रेल्वे स्टेशन नाईट व्ह्यू। प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणाऱ्या गाड्या अमरावती मुंबई आलेली आहे। आताच थोड्या वेळामध्ये जाणार आहे मुंबई 1 वरील गाड्या मुंबई पुणे या मार्गाने जातात आणि पलीकडच्या साईडनं 2 नंबरचा क्रमांक आहे प्लॅटफॉर्म क्रमांक 2, जे की नागपूर साईडनं गाड्या जातात। आणि बऱ्यापैकी मलकापूरचं रेल्वे स्थानक डेव्हलप झालेलं आहे, चांगल्या प्रकारचा दादरा पण बनलेला आहे। बघू शकता बऱ्यापैकी गर्दी आहे अमरावती मुंबई या गाडीसाठी। रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत। From platform number 2, wish you all a very happy and comfortable journey. सुपरफास्ट एक्सप्रेस नांदेड मार्गे अकोला मार्गे नांदेड। हुजूर साहिब नांदेड अब अदौरा व्हाया अकोला मार्गे नांदेड मलकापूर जंक्शन वरून सुटलेली आहे। एक 2 1 0 6 गोंदिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 व
फायनली गाडी आलेली आहे आता आपली विदर्भ एक्सप्रेस. पण आता जागा मिळते की नाही कठीण आहे बाबा. बघू, प्रयत्न करू जागेसाठी. रात्रभर झोप काढायची काढायची. चला तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया. जागा तर काही मिळाली नाही. मलकापूरचं रेल्वे स्थानक आपण सोडूया. बाय बाय मलकापूर. नाही लगा अमरावती तशी जाऊ दिली. आता या 25 बोंब आहे. जागा आपल्याला मिळालीच नाही आहे. काय कंडिशन आहे बघा. भरपूर गर्दी आहे. पाणी व्हायला पण जायला दादा 3 तास वेळ लागेल. गर्दी बनायला जागा नाही. काय खरं आहे. फुल पॅक गर्दी एकदम. हे बघा लोकांचा संसार काय काय. मेमो खड़ी है बोला. विदर्भामध्ये बसला. हो तो बसला का पाहुण्या. हा तर पुढे तरी बसला. टेन्शन बसला. हा व्याज दिले मम्मी ठेवली. बावीसचे बोल लावला ना. मोबाईल रोज माझा मोबाईल तिच्या पाशी. अजून लावा. अजून खिलाडी पाणी
सनी बॅग कोणता आहे रे? बॅग कोणता आहे? सुरेश आलाय. तर मित्रांनो फायनल स्टॉप आलेला आहे नाशिक आणि गाडी गेलेली आहे. सकाळचे 2:45 वाजलेले आहेत पण जागा नाही भेटली गाडीत. बसूनच या लागलं. 1 तास तर अगोदर उभंच या लागला. नंतर मग बसायला जागा मिळाली. नंतर तर गर्दी इतकी बेतुफान होती. लोकल म्हणजे लोकल, जनरल डब्यात प्रवास करणं म्हणजे खूप अवघड आहे बाबा. तर नाशिकचं रेल्वे स्टेशन बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचं रात्री मोबाईलमध्ये एवढं व्यवस्थित दिसत नाही पण तरी ब्लॉग बनवलेला आहे आपण. तर ठीक आहे, ब्लॉग संपलेला आहे आपला. थोडासा असं ना केलेला आपण ब्लॉग अशा प्रकारचं. आता आम्ही जिना चढतोय. जिना पार केल्यानंतर आम्हाला जायचं बसस्थानकावर. बघूया आता रूम वगैरे. पुढचा नवीन ब्लॉग येणारच आहे, त्याच्यासाठी तयार राहा. ठीक आहे, बाय बाय.